hope you will be fine and safe. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण पेज नंबर 42 वरची आपली जी पोएम आहे यू स्टार्ट डाइंग स्लोली ही कंप्लीट केली होती. फक्त लास्ट स्टांजा मी रिपीट करतो, तो थोडा घाईत मे बी झाला असेल. लास्ट स्टांजा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं लाईफ चेंज करत नसाल म्हणजे आयुष्यात बदल करत नसाल, when you are not satisfied with your job and with your love, if you do not risk what is safe for the uncertain, म्हणजे अनसर्टन जी गोष्ट आहे, अनसर्टन म्हणजे अनिश्चित, एखादी अनिश्चित गोष्ट असेल तर त्या अनिश्चित गोष्टीसाठी जर तुम्ही तुमचं लाईफ म्हणण्यापेक्षा तुम्ही धोका पत्करत नसाल म्हणजे धोका पत्करला पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, गो आफ्टर अ ड्रीम म्हणजे स्वप्नांचा पाठपुरावा करणं. स्वप्नांचा पाठपुरावा तुम्ही करत नसाल, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नच करत नसाल, इफ यू डू नॉट अलाउ युअरसेल्फ ॲट लीस्ट वन्स इन युअर लाईफटाईम, आयुष्यामध्ये कधीतरी एकदा स्वतःला अलाउ करत नसाल, स्वतःला अलाउ करणं म्हणजे स्वतःला परमिशन देणं. कोणती परमिशन? टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. एखादा सेन्सिबल ॲडवाइस असतो, समंजसपणाचा सल्ला बऱ्याच वेळा तुम्हाला दिला जातो की असं करू नको, तसं करू नको, डोंगरावर चढू नको, वरती चढू नको, बाहेरचं खाऊ नको, कोल्ड्रिंक पिऊ नको. असा एखादा समंजसपणाच्या सल्ल्यापासून लांब जाणं म्हणजे लांब जायला हवं. कधीतरी एकदा हा सल्ला पाळायला नाही पाहिजे. असं जर तुम्ही करत नसाल तर यू स्टार्ट डाइंग स्लोली म्हणजे काय? यू स्टार्ट लूजिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. तेव्हा तुमचं हॅपी फ्युचरची जी आशा आहे, मनातली आशा तुम्ही गमावू लागता, म्हणजे तुम्ही हळूहळू निराश होऊ लागता. म्हणजे जर तुम्ही हे करत नसाल तर असं होईल. मग जर तुम्ही हे करत नसाल तर असं करायला सुरुवात करा. लाईफ मध्ये चेंज करा किंवा सेल्फ एस्टीमला मारू नका वगैरे वगैरे. ओके, म्हणजे तुम्ही हे सगळं करायला हवं अशा प्रकारचा ॲडवाइस पाबेलो नेरुडा यांनी या पोएम मधून दिलाय. ओके, सो पेज नंबर 42 आपला कंप्लीट झालाय. नाउ सी ऑन पेज नंबर 43 इंग्लिश वर्कशॉप. पहिली ऍक्टिव्हिटी, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिवन बिलो. चूज वन दॅट सूट्स द पोएम, सूट दिस पोएम. आता इथे A to E 5 मेसेज आहेत. या 5 पैकी कोणता मेसेज पोएमला सूट करतो ते तुम्हाला चूज करायचं. म्हणजे आता E मेसेज सूट करतो की कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. हा एक मेसेज सूट करतो. अँड C वाला जो आहे, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. ओके, बाकी तुम्ही करू शकता. ऍक्टिव्हिटी 2, स्टेट द फॉलोइंग. स्टेट द फॉलोइंग म्हणजे टेल द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे, 2-3 वाक्यांमध्ये लिहायचं आहे. ओके, आता पहिलं काय लिहायला सांगितलंय? थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. ओके, मग थीम काय आहे? तो वी शुड एन्जॉय आवर लाईफ, वी शुड फॉलो आवर ड्रीम्स. ओके, वी शुड फॉलो आवर ड्रीम, वी शुड फॉलो आवर पॅशन, वी शुड cherish the life, we should enjoy the every moment of life. Okay, once in life we should run away, we should stay away from sensible advice, we should change the routine of our life. This is the central idea of the poem. B, line that provides evidence of the theme. Line that provide evidence of the theme. आता कोणते कोणते एव्हिडन्स आहेत? एव्हिडन्स म्हणजे प्रूफ, प्रूफ म्हणजे पुरावा, पुरावा म्हणजे पोएम मधला अशा लाईन्स की ज्या लाईन्स तुम्हाला तुमच्या थीम बद्दल सांगतात की ड्रीम फॉलो केलं पाहिजे, पॅशनला फॉलो केलं पाहिजे, लाईफ एन्जॉय केली पाहिजे, लाईफ चेरिश केली पाहिजे. हे प्रूव्ह करणाऱ्या लाईन्स कोणत्या आहेत? तर काही सिलेक्टेड लाईन्स आहेत. आता तसं फॉर एक्झाम्पल थर्ड स्टॅन्झा बघा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. ओके, ह्या एक लाईन्स आहेत. किंवा आपण सेकंड स्टॅन्झा मध्ये when you kill your self esteem and when you do not let others help you, ही एक लाईन आहे. किंवा लास्ट स्टॅन्झा मध्ये if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. So these lines, ह्या सगळ्या लाईन्स एव्हिडन्स आहेत, प्रूफ आहे. ओके, ऍक्टिव्हिटी बी झाली. आता ऍक्टिव्हिटी C, 3 characteristics from the poem that makes a person dull and interesting. एखाद्या व्यक्तीला डल बनवणारे, कंटाळवाणे, निराशाजनक व्यक्तीला बनवणारे असे
तीन कॅरेक्टरिस्टिक म्हणजे तीन वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर अवॉइडिंग, आता बघा, नॉट चेंजिंग लाईफ किंवा अवॉइडिंग टू फील पॅशन. सेकंड लास्ट स्टॅन्झा, अवॉइडिंग टू फील पॅशन, becoming slave of habits, okay, not taking risk, okay, avoiding to feel passion, then becoming slave of habits, not taking risk. last stanza मध्ये आहे बघा, not taking risk, what is safe for uncertain, not following dreams किंवा not following passion. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे व्यक्तीला डल किंवा अनइंटरेस्टिंग बनवतात. ओके. Activity 3. Pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. तुम्हाला आता पेअर लिहायचे, जोड्या लिहायच्या, म्हणजे ऍडजेक्टिव्ह नाउन, ऍडजेक्टिव्ह नाउन, ऍडजेक्टिव्ह नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि नाउनला डिस्क्राइब करतात ते. जसं आता फर्स्ट ह्याच्यामध्ये आहे बघा, सेकंड स्टॅन्झा मध्ये सेल्फ इस्टीम. काय आहे? सेल्फ इस्टीम. सेल्फ ऍडजेक्टिव्ह आहे, इस्टीम नाउन आहे. त्याच्यानंतर टर्ब्युलंट इमोशन, टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट ऍडजेक्टिव्ह आहे, इमोशन्स नाउन आहे. टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट ऍडजेक्टिव्ह, इमोशन्स नाउन, सेल्फ ऍडजेक्टिव्ह, एस्टीम नाउन. त्याच्यानंतर सेन्सिबल ऍडवाइस, सेन्सिबल ऍडवाइस, सेन्सिबल ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवाइस नाउन आहे. ओके, एक तुम्ही करायचं, तीन मी तुम्हाला सांगितले. पुढे जाऊ. ऍक्टिव्हिटी 4. Compare the structure of the poem. You start dying slowly to the poem in unit 1, 1.1 and 1.3. To which poem does structure match? आता हे ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली एक्झामला येत नाहीये, तुम्हाला फक्त कंपॅरिझन करायला सांगितलंय, म्हणजे तुलना करायला सांगितलंय. या पोएमची 1.1 आणि 1.3 या ज्या पोएम्स आहेत त्याच्याबरोबर तुलना करायला सांगितली आहे. कुठल्या कुठल्या ह्याच्याबरोबर ते मॅच होतात, म्हणजे रायमिंग वर्ड्स बरोबर ते मॅच. देयर आर नो रायमिंग वर्ड्स. 1.1 मध्ये पण रायमिंग वर्ड नाहीये, 1.3 मध्ये पण नाहीये आणि 2.1 मध्ये पण नाहीये. अशा प्रकारे कुठे कुठे मॅच होते सांगितलंय. तेवढी महत्त्वाची ऍक्टिव्हिटी नाहीये. पुढे पेज नंबर 44 वर सुद्धा ऍक्टिव्हिटी 5. व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोएम? हाऊ मेनी टाइम्स? कोणतं एक्सप्रेशन रिपीट झालंय? हे हे नाउन दिले आपण. यू स्टार्ट डाइंग स्लोली, यू स्टार्ट डाइंग स्लोली, यू स्टार्ट डाइंग स्लोली, you start dying slowly. The expression is repeated how many times? 1 2 3 4 4 times, and fifth time it is not repeated, but you can write fifth time, but 4 time repeat झाला. Okay, next question, activity number 6. Write the opposite of the following in the form of advice using different words. आता तुम्हाला एक्झाम्पल तिकडे दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जो ऍडवाइस दिलाय तो ऍडवाइस तुम्हाला डिफरंट फ्रेजेस यूज करून द्यायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा नीट केअरफुली. यू डू नॉट ट्रॅव्हल. आता यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही ट्रॅव्हल करत नसाल म्हणजे याचं मीनिंग काय आहे, सजेशन काय आहे किंवा ऍडवाइस काय आहे की तुम्ही ट्रॅव्हल करायला पाहिजे. यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. हा अपोजिट ऍडवाइस तिकडे लिहायचा आहे. तसं यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, तुम्ही स्वतःचं कौतुक करत नसाल म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही स्वतःचं कौतुक करायला पाहिजे. यू शुड अप्रिशिएट, यू शुड अप्रिशिएट युअरसेल्फ, यू शुड अप्रिशिएट युअरसेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःचं काय केलं पाहिजे, अप्रिशिएशन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर थर्ड मध्ये काय, थर्ड तुम्हाला दिलेलंच आहे. यू किल युअर सेल्फ इस्टीम. ओके, सो यू शुड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही स्वतःच्या रिस्पेक्टला किल करता, सेल्फ रिस्पेक्ट ठेवत नाही म्हणजे तुम्ही ठेवायला हवा. यू शुड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे काय, सेल्फ रिस्पेक्ट. ओके. डी मध्ये काय, यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. तुम्ही हॅबिट्सचे गुलाम होता. होता म्हणजे व्हायला हवं का, नाही. तर मग तुम्ही काय लिहिणार सल्ला, यू शुड नॉट, इथं निगेटिव्ह आहे, यू शुड नॉट बी, यू शुड नॉट बी अ स्लेव, यू शुड नॉट बी स्लेव ऑफ हॅबिट्स. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम व्हायला नको.
ओके. ई यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. स्ट्रेंजर बरोबर बोलायला तुम्ही नकार देता. नकार द्यायला हवा का? नाही. तर मग तुम्ही स्ट्रेंजर बरोबर बोललं पाहिजे. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. तुम्ही स्ट्रेंजर्स बरोबर बोलायला हवं. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. कीप इन माइंड, यू शुड नॉट रिफ्यूज. तुम्ही रिफ्यूज नाही करायचं. अनोळखी व्यक्ती असेल तर बोला ना, गुड मॉर्निंग म्हणा, हाऊ आर यू म्हणा, तुम्ही कसे आहात म्हणा, काळजी घ्या, असे एवढे दोन शब्द आपण बोलू शकतो. ओके. पुढे एफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. लाईफ चेंज करत नाही म्हणजे काय? चेंज करायला पाहिजे. यू शुड चेंज युअर लाईफ. ओके. तो बाकीचं सगळं करून टाका, वाचून टाका. लिव्हिंग अ बेटर लाईफ हे सगळा जो डायग्राम आहे तो डायग्राम वाचा. पेज नंबर 44 कंप्लीट झालं. आता पेज नंबर 45 वर या. पेज नंबर 45 वर एक टेबल दिलाय. Complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. So if I travel, okay, if I travel, जर मी ट्रॅव्हल केलं, जर मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं, मी फिरलो, ओके, मी इकडे गेलो, तिकडे गेलो, गावी गेलो, ओके, अमेरिकेला गेलो, दक्षिण भारतामध्ये गेलो, उत्तर भारतामध्ये गेलो, तर काय होईल? If I travel, I can visit various places and know about the culture and lifestyle of the people. लोकांची वेगवेगळी लाईफस्टाईल आहे. साऊथ इंडियाची लाईफस्टाईल वेगळी आहे, त्यांचं कल्चर वेगळं आहे. नॉर्थ इंडियाचं कल्चर वेगळं आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. सो यू शुड नो द कल्चर अँड द लाईफस्टाईल ऑफ different kinds of people in South India, North India. Okay, so if I travel, I can experience all these things. Okay, then if I read various kinds of books, जर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मी वाचली, न्यूजपेपर वाचले, मॅगझिन्स वाचली, बायोग्राफीज वाचल्या, ऑटोबायोग्राफीज वाचल्या, तर काय होणार आहे? I can get knowledge. If I read, I can get knowledge. I can get knowledge of life also. Knowledge of life. नुसतं बुक्स मधलं नॉलेज उपयोगाचं नाहीये. नॉलेज ऑफ लाईफ असणं पण महत्त्वाचं आहे. अँड दिस नॉलेज ऑफ लाईफ वी कॅन गेट फ्रॉम व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स. ओके. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, जर मी माझ्या वाईट सवयी बदलल्या, वाईट सवयी ज्या काही त्या बदलल्या, तर काय होईल? It will be beneficial for me. I can live good life. I can live good, better, satisfied life. Okay, I can get satisfaction of living life. I can fulfill my dream. खूप काही होऊ शकतं. ओके, सो असं लिहित जायचं एकेका ओळीमध्ये. ओके, बाकी काय नाहीये. 9 मध्ये everyone needs inspiration to move ahead and make progress. There are some things which inspire to live us better. What are those things? Stories, songs, films, books, okay, poems, personalities. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. कोणत्या कोणत्या गोष्टी? स्टोरीज, बुक्स, बायोग्राफीज म्हणजे चरित्र, ऑटोबायोग्राफीज आत्मचरित्र, पोएम्स, सॉंग्स, फिल्म्स, ड्रामाज, या सगळ्या गोष्टींनी आपण काय होत असतो? इन्स्पायर होत असतो. आपल्याला यातनं प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. कीप इन माइंड. ओके, ऍक्टिव्हिटी 9 कंप्लीटेड. आता ऍक्टिव्हिटी 10. कंप्लीट द वेव डायग्राम विथ वर्ड्स दॅट गो विथ देअर टॉपिक्स. आता तुम्हाला सेंटरला टॉपिक्स दिलेले आहेत. त्या टॉपिक्स चे रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे. हे तुम्हाला माहिती आहे का? टर्ब्युलंट. टर्ब्युलंट म्हणजे काय? तर अस्थिर. मग अस्थिर काय काय असतं? तर टर्ब्युलंट स्टॉर्म, टर्ब्युलंट सी वेव्स, टर्ब्युलंट एअर, टर्ब्युलंट वॉटर, टर्ब्युलंट इमोशन्स हे लिहू शकता. ग्लिसनिंग म्हणजे काय? शायनिंग, चमकणारे. शायनिंग काय काय आहे? तर शायनिंग, ग्लिसनिंग आईज, ग्लिसनिंग वॉटर, ओके, ग्लिसनिंग युटेन्सिल्स एक्सेट्रा. अँड सेन्सिबल काय असतो? तर सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल मॅन, सेन्सिबल टीचर, सेन्सिबल फादर, सेन्सिबल फ्रेंड,
ओके, सेन्सिबल, आर्टिकल असं असू शकतं. ओके, सो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत पेज नंबर 45 वरच्या. तर ऍक्च्युअली आता आज मी हे लेसनचं नाव लिहिलेलं होतं, हे लेसनचं नाव लिहिलं होतं, पण आज हा लेसन आपला स्टार्ट झालेला नाहीये, आज आपण स्टार्ट करू शकलेलो नाहीये. सो नेक्स्ट लेक्चरला आपण हा लेसन स्टार्ट करू. ओके, थँक्यू.